दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठी जाती आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैवाचं आहे। देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। त्याचं कारण एक आहे की ह्यांच्या हिंदी सक्तीच्या मुळे आज दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। बघा, एकनाथ शिंदे हे राज्यकर्ते म्हणून सरकारमध्ये सामील आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेंची भाषा ही केवळ राजकारणाचीच भाषा असणार। मराठी भाषेचा त्याच्यामध्ये कोणताही त्यांचा संबंध येणार नाही, कारण त्यांना राज्य करायचं आहे, सत्ता मिळवायची, आणि सत्तेमध्ये असताना ते मराठी भाषेच्या बाजूने येऊ शकत नाही। ही चांगली गोष्ट की दोन भाऊ एकत्र येतात आणि मराठी अस्मितेसाठी लढत आहेत। आणि ह्या मराठी अस्मितेसाठी जबाबदारी त्यांचीही नाही, जेवढे आपण मराठी माणसं आहोत महाराष्ट्रात राहतोय आपली सर्वांची जबाबदारी आहे। जिथे दोन्ही ठाकरे एकत्र असणार आहेत तर मराठी माणसासाठी हा आनंदाचाच क्षण आहे। जितके शिवसैनिक आणि मराठी बांधव आहेत त्यांनी सगळ्यांनी महाराष्ट्रात एक व्हायला हवं। माध्यम काही असू द्या पण एकी गरजेची आहे, नाहीतर आपण बहुतेक मराठी विसरून हिंदी बोलायला लागू, हे नक्कीच। महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं राजकारण तापलंय। अशात आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी एक आंदोलन करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। या निमित्तानं दोन ठाकरे एकत्र येत आहेत। महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करावं लागतं, तिथं शिवसेना जी एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे त्यांच्याकडनं आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातो असं म्हटलं जातं। त्या शिवसेनेकडनं शिवसेनेचे मंत्री असलेले उदय सामंत, दादा भुसे हे महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची का करतंय सरकार यासाठी हे सांगण्यासाठीची सारवासारव करताय। अशात मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात आंदोलन करावं लागणं, दोन ठाकरे एकत्र येणं, यावरनं मराठी माणसाला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही इथं शिवाजी पार्कामध्ये आलोय। तर काही लोकांशी आपण बोलूया। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठीचं आंदोलन करावं लागतं का तर हिंदी सक्ती आहे, याकडे मराठी माणूस म्हणून कसं पाहतो? आता तसं बघायला गेलं तर हे चुकीचंच आहे, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामधून तुम्ही जर का प्रयोग करणार असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, महाराष्ट्र राज्य ही काय जहांगीर आहे का? सगळे प्रयोग तुम्ही इथूनच करणार। आता मुळात पूर्ण देशाची आर्थिक राजधानी आणि जो रेव्हेन्यू आहे हा महाराष्ट्रातूनच जातो। मग महाराष्ट्रातले काही ज्या गोष्टी आहेत त्या भूमिपुत्रांना म्हणा किंवा कोणाला हक्काला आणि वाट्याला येत नाही आहे, याविषयी कोणीच काही बोलत नाही आहे। आता ही भाषेची सक्ती का करावी? एक तर मुलांना अभ्यासाचं एवढं बर्डन आहे, त्याच्यात तुम्ही हिंदीसारखी भाषा आणणार। आता या कॉन्व्हेंट शाळामुळे आपल्या मराठीचं लुप्त पावत चालले आहे। ज्या काही शाळा आहेत तिथे पण मराठी शिकवली जाते, तिथे आता तुम्ही ही हिंदी आणताय तर ती लहान मुलं काय करणार? एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की दोन ठाकरे या मुद्द्यावर एकत्र आहेत। इतक्या वर्षांपासून दोन बंधू जे आहेत ते वेगळे होते, पण काही का होईना एका विषयात मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र येतात। याकडे मराठी माणूस म्हणून कसं पाहतो? तसं बघायला गेलं तर ही चांगली गोष्ट की दोन भाऊ एकत्र येतात आणि मराठी अस्मितेसाठी लढत आहेत। आणि ह्या मराठी अस्मितेसाठी जबाबदारी त्यांचीही नाही, जेवढे आपण मराठी माणसं आहोत महाराष्ट्रात राहतोय आपली सर्वांची जबाबदारी आहे। पक्ष म्हणून कोणी याचा विचार करू नका, आपलं अस्तित्व जगलं पाहिजे। जर का आपलं अस्तित्व जगलं तरच आपण जगू। आपल्याला आपल्या भाषेचा आणि आपल्या राज्याचा अभिमान आणि आपल्या मातीचा अभिमान पाहिजे। आज लोक बाहेरून येऊन इथे श्रीमंत झालेत, भूमिपुत्र आणि आपली मराठी माणसं मातीमुळेच मिळालेत। आज तुम्ही बघायला गेलात तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये एखादं घर घ्यायला झालात तर कोटीच्या घरात आहे। आपला सगळा मराठी प्रवर्ग विरार, पनवेल, दिवा इकडे विखुरलं का? ह्या पॉलिटिक्स लोकांच्या पण तेवढ्या चुका आहेत। यांच्या घाणेरडी पॉलिटिक्सपणामुळे पण माणसांमध्ये फूट पाडून माणसं विखुरली गेली। पण आता सध्या काळाची गरज आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन आपली भाषा, आपलं राज्य, आपली माती वाचवली पाहिजे। एक आणखीन मुद्दा आहे तो म्हणजे की शिवसेनेचं जे राजकारण आहे आत्तापर्यंत ते मराठीचा मुद्दा, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यासाठी राहिलेला आहे। पण एकनाथ शिंदेंची शिवसेना जी दावा करते की त्यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, त्यांच्या मंत्र्यांना मात्र जी राज्य सरकारनं हिंदी सक्ती केलेली आहे त्याच्यासाठी सारवासारव करावी लागते। कसं पाहता शिवसेना जे स्वतः दावा करतात की आम्ही मूळ शिवसेना आहोत, बाळासाहेबांच्या विचारांवर चालतो आहोत, त्यांना अशा पद्धतीनं हिंदी सक्तीसाठीची सरकारची जी भाषा आहे ती बोलावी लागते? मुळात मॅडम मला सांगा, आपले वडील एकच असतात, ओके, आपण दुसऱ्या वडिलांचं कधी नाव सांगत नाही आहे।
आज तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना फोडली, दुसरीकडे गेला, ठीक आहे, तुमच्या स्वार्थासाठी गेलं. तुम्ही लोकांचं काय कल्याण केलं? सगळ्यात महत्त्वाचं आज या हिंदी भाषेविषयी बोललं जातं आहे, सगळ्या पक्षातून बोललं जातं आहे. तुमचे नेते का लाचारीगिरी करत आहे? दिल्लीची हुजरीगिरी का करतायत तुम्ही? म्हणजे ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. त्यावेळेला पण काही मोजक्या मराठी माणसं आणि दिल्लीमधल्या बादशाचा आपल्याला वर्दहस्त लाभावा त्यामुळे लाचारी केली होती. आज तेच चित्र पूर्ण कलियुगामध्ये येते. यासाठी कुठल्याही पक्षाचा विचार न करता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्यांना यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे आहे. आणि जोपर्यंत हा उठाव होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, नाहीतर आपलं अस्तित्व म्हणजे मातीत मिळेल. त्यामुळे येणाऱ्या मोर्चाला कुठल्या पक्षाचा वगैरे विचार न करता आपल्या लहान मुलांपासून सगळ्यांनी त्या मोर्चामध्ये सामील व्हा. कारण सांगताना असं सांगितलं की कोणत्या पक्षाचा झेंडा नसेल किंवा कोणता राजकीय अजेंडा नसेल. मग अशा मोर्चाला सगळ्या मराठी माणसांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण हे आपल्या येणाऱ्या पिढीचं अस्तित्व आहे. त्याच्यासाठी ही लढा आपल्याला द्यायलाच पाहिजे. जर का आपण नाही लढा दिला तर आपलं जगणं मुश्किल करतील लोक. आणि ह्या पॉलिटिक्स लोकांना काही आहे, त्यांची पोटं भरलेली आहेत, त्यांची मुलं बाहेर जाऊन चांगले शिकतात, त्यांचे बिझनेस सेटल असतात, मरतो तो सामान्य मराठी माणूस. आणि ही माणसं आपल्याच जीवावर मोठी झाली आहेत. आता ॲक्च्युली त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. आणि मी तर एकच म्हणेन, तुम्हाला जे काही प्रयोग करायचे आहे ते तुमच्या गुजरातमध्ये जाऊन करा, पंजाबमध्ये करा, जिथे तुम्हाला करायचं तिथे करा, पण दरवेळेला महाराष्ट्राला वेटीच धरू नका. या महाराष्ट्राने भरपूर काही घडवलं आहे. या महाराष्ट्रात लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर पु ल देशपांडे यासारख्या मराठी माणसांनी झेंडा रोवला आहे अटकेपार. त्यानंतर आपण बघायला गेलं अजय अतुल यांनी पण इंग्लंडमध्ये जाऊन मराठी गाण्याचा कॉन्सेप्ट केलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी कोणाला माहीत नाही आहे. ह्या सर्व गोष्टींची जाणीव आपल्या मुलांना करून द्या आणि आपल्या भाषेसाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी लढा द्या. महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करावं लागतं, कसं वाटतं? ॲक्च्युली ही खूप खेदजनक गोष्ट आहे. कारण आपण मराठी भाषेचा आपण सन्मान नाही केला तर इतरही करणार नाहीत. तर प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मराठी भाषेचा आणि प्रत्येक जो ह्या महाराष्ट्रामध्ये राहतो आहे त्या प्रत्येकाने मराठी भाषेचा सन्मान करणं गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट. जसं तुम्ही चेन्नईला जाता, गुजरातला जाता, तिथे जर तुम्ही त्यांच्या भाषेचा जर आदर करू शकता तर महाराष्ट्रात तुम्हाला ह्या गोष्टीची जबरदस्ती का करावी लागते? जर तुम्हाला इथे कमवायला यायचं आहे, राहायला यायचं आहे, खायला यायचं आहे, जर तुम्हाला आमचं महाराष्ट्र पोचतो आहे तर तुम्हाला मराठी शिकणं गरजेचं आहे. अदरवाईज आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं नाही आहे, तुम्ही तुमचा गाशा गुंडाळून जाऊ शकता. पण जे सरकार हिंदीची सक्ती करते त्या सरकारबद्दल काय वाटतं? महाराष्ट्रातलंच सरकार महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे आणि मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे असं सांगत असताना हिंदीची सक्ती करते. माझं म्हणणं एकच आहे की आपण आधी पहिलं म्हणजे मराठी भाषेचा सन्मान करणं स्वतः शिकलं पाहिजे, तरच समोरचा ह्याचा सन्मान करेल. राहिला प्रश्न आत्ताचा जो काही चालू आहे हे राजकारण सगळ्यात गलिच्छ राजकारण चालू आहे. त्यांना कसल्या मुलांची पडली नाही आहे ना देशाची पडली आहे, फक्त स्वतःचं खिसे भरायचं पडलं आहे. त्यामुळे आपण एक सुजाण नागरिक या दृष्टीने आपण आपल्या देशाला कसं पुढे नेता येईल, आपल्या महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल आणि जेणेकरून आपली जी काही पिढी आहे पुढची त्यांना आपल्याला चांगले संस्कार कसे देता येईल ह्याच्यावर लक्ष ठेवून राजकारणाच्या दृष्टीने नाही तर आपल्या मुलांच्या दृष्टीने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. राजकारणी काय आज हे आले उद्या ते आले ते त्यांचं काम करणारच आहेत, पण आपण सुजाण नागरिक या दृष्टीने आपण आपल्या पाल्याला कसं शिकवायचं आहे, घडवायचं आहे आणि आपण सुजाण नागरिक कसं बनवायचं आहे ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे. कोणीही राजकारणी असू देत, आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे जे आहेत ते एकत्र येतात, म्हणजे कधी नव्हे इतक्या वर्षानंतर एका विषयावर आणि मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आलेले आहेत. याकडे कसं पाहता? आणि एक आंदोलन होत आहे महाराष्ट्रात मुंबईमध्ये, तर मराठी माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं जिथं दोन्ही ठाकरे एकत्र असणार आहेत? जिथे दोन्ही ठाकरे एकत्र असणार आहेत तर मराठी माणसासाठी हा आनंदाचाच क्षण आहे. पण त्या दोन्ही ठाकरेंनी हे पण लक्षात ठेवावं की त्या गोष्टीचा आपल्याला पुरेपूर फायदा आपल्या मराठी माणसांना कसा होईल. मी कोणाची बाजू नाही घेत आहे, पण आज राजसाहेब ठाकरेंनी त्यांनी प्रत्येक वेळेला पावलं उचलली आहेत, पण माणसांनी फक्त त्यांचा कामापुरताच उपयोग करून घेतला आहे. पण जेव्हा सत्ता द्यायची वेळ येते तेव्हा कुठल्याही सगळ्या आपल्या नागरिकांना फक्त पैसा दिसतो. कोणी काही वस्तू दिल्या की त्याच्या मतदान करायला ते धावत जातात. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही आता
संधी दिलेली आहे, तर आपल्या राजसाहेबांना एकदा संधी देऊन बघा ना, काय होईल. मराठीच्या मुद्द्यावर ही संधी द्यायला हवी. हो, मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही जर संधी दिलीत तरच आज या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जगेल आणि मराठी माणूस वाढेल. नाहीतर आपल्याला सुद्धा आपला गाशा गुंडाळून कुठे ना कुठेतरी एक ना एक दिवस जावं लागेल. तर माझं म्हणणं आहे की जसं आज तुम्ही सगळ्यांना संधी दिलीत तर राजसाहेब ठाकरेंना एकदा संधी द्या. मराठी वाचवा, मराठी जगवा. महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती होते आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं मराठी ज्याची भाषा आहे ज्या राज्याची तिथं मराठीसाठी आंदोलन करावं लागतं. कसं बघता याकडे? पहिली गोष्ट म्हणजे हिंदीची सक्ती पहिलीपासून होत आहे, त्याला विरोध आहे, ते होता कामा नये. 5वीपासून हिंदी तिसरी भाषा शिकवली जाते, त्याला विरोध नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे हिंदीची सक्ती, हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे. हिंदीची सक्ती पहिलीपासून नको, हे स्पेसिफिक झालं, हे म्हणजे मुद्द्याला धरून झालं. 5वीपासून ठीक आहे. आता दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठी जाती आंदोलन करावं लागतं आहे, हे दुर्दैवाचं आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की शेवटी शिक्षणाचा अंतिम उद्देश आहे की तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे किंवा तुम्हाला कुठच्या तरी क्षेत्रामध्ये करिअर करायचं असतं. तर त्यासाठी मराठीचं महत्त्व हे निश्चितच कमी झालेलं आहे. हे तुम्हाला मला मान्यच करावं लागेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी ही अत्यावश्यक भाषा झालेली आहे. तुम्ही मान्य करा, मान्य करू नका, ती इंग्रजीची ठेव आहे, वारसा आहे, अमुक तमुक, हे सगळं पुस्तकी कागदोपत्री आहे. त्याच्यामुळे मराठी शिकली पाहिजे. तुमची मराठी मातृभाषा असेल तर तुमची आकलनशक्ती वाढवण्यासाठी तुमची मातृभाषा ही आवश्यक आहे, त्यात काय वाद नाही. पण त्याचबरोबर इंग्रजी शिकणं अत्यावश्यक आहे. ही सगळी जी फार मोठी मंडळी मराठीसाठी आंदोलन करत आहेत, त्याच्याबरोबर चिमूटभर मंडळी सोडली तर बाकी सगळ्या मंडळींची घरातली सगळी मुलं आहेत, नातवंड आहेत, ही इंग्रजी शाळेत जातात. ही वस्तुस्थिती आहे. आज दादरसारख्या ठिकाणी मराठी शाळा बंद पडतात. दादरसारख्या ठिकाणी जिथे मराठी माणसं अतिशय मोठ्या प्रमाणात राहतात, असं मी गृहीत धरतो. माझ्याकडे स्टॅटिस्टिक्स नाही आहे. पण त्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे असं होतो की दादरमध्ये लोक मराठी शाळेमध्ये नाही टाकत आहेत विद्यार्थ्यांना, आपल्या घरातल्या विद्यार्थ्यांना. आणि त्यामुळे दादरमध्ये तुम्ही ऐकलं असेल, दादरमध्ये मराठी शाळा बंद होत आहेत. तर असा प्रकार आहे तो. त्याच्यामुळे जे आपण बोलतो ते पाळलं जात नाही, असं होतं. हे जे ॲक्च्युली झालं आहे त्यांच्यामध्ये ते खूप चांगलं झालं आहे एका अर्थाने. बट जर तुम्ही दोघांची मेंटॅलिटी बघाल तर ते टोटली डिफरंट आहेत. पास्ट ज्या टाईममध्ये जे ॲक्ट उद्धव ठाकरेंनी केले आहेत ते चुकीचे आहेत. म्हणजे त्यांनी ओव्हरऑल मुस्लिम्सनाच सपोर्ट केलं आहे नाही बघता. आणि आत्ता जर ते ह्या मुद्द्याने एकत्र येत असेल तरी मग आयडियोलॉजी पण त्यांना मग चेंज करायला लागेल. ते मराठीच्या मुद्द्यावर दोघं एकत्र येत आहेत, तर मराठीसाठी दोन हात एकत्र येत आहेत. तर कसं वाटतं तुला? एका भाषेसाठी दोन, जे जसं तू म्हणतो त्याप्रमाणे मेंटॅलिटी वेगळी आहे आणि तरी सुद्धा ते एकत्र येतात मराठीच्या मुद्द्यावर. म्हणजे कुठेतरी त्यांना लक्षात आलंय की एक गोष्टीसाठी तरी आपण आपला इगो, आपलं जे काही राजकारण आहे ते सोडलं पाहिजे आणि ह्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे. तर त्याच्याकडे कसं बघतो मराठी माणूस म्हणून, मराठी माणसासाठी म्हणून? हां, त्याच्या अकॉर्डिंग तर मी खूप आनंदच झाला या गोष्टीने. बट बाकीची जे गोष्टी आहेत जर बघायला गेलं तर ते चुकीचं आहे की पॉलिटिक्समध्ये जर बघायला गेलं तर चुकीचं आहे. बट या गोष्टीसाठी आले ते खूप चांगलं झालं. महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी आंदोलन करावं लागतं. मराठी मुलगा म्हणून तुला कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. पण म्हणजे असं आंदोलन करायला लागू नये ना खरं तर एखाद्या राज्यामध्ये त्याच भाषेसाठी? हां, कारण आपण ऑलरेडी त्यांना एवढी सूट देऊन ठेवली आहे म्हणून ही अशी वेळ आली आहे. हे खूप आधीच व्हायला पाहिजे होतं. जे आत्ता होतं ते तुम्ही आधीच एकत्र व्हायला पाहिजे होतं. आणि हे जे आजकाल जे इथे भैये राहायला आलेत आणि ते त्यांचा मिजाज दाखवत आहेत ते त्यांनी नाही दाखवलं असतं जर तुम्ही आधीच वेगळे नाही झाला असतात. आणि म्हणजे जे चांगली तुम्ही एक बोलतात ना की एक तुम्ही तुमचं फॉर्मेशन घेऊन पुढे येऊ शकत होतात. बट तुम्ही ते चुकी केली की तुम्ही वेगळे राहायला लागलात आणि त्यामुळे लोकांनी पण त्याच्यामध्ये फूट पाडली अजून. आणि त्याच्यामुळे अजून भांडणं झाले, जसे NCP आणि सगळे ह्यांनी करून वाट लावून टाकली जी काय होती महाराष्ट्राची. महाराष्ट्रामध्ये आता हिंदी सक्ती आणली जाते आहे आणि त्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मुंबईत, महाराष्ट्रात एक मोर्चा निघणार आहे, आंदोलन होणार आहे. तर हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रात मुंबईत मोर्चा काढावा लागतो. कसं पाहता यायचं? मुंबईत हिंदी सक्तीची गरजच नाही आहे पहिली गोष्ट. जर आपण मराठी कंपल्सरी दुसऱ्या राष्ट्रांमध्ये केली तर ती जमणार आहे का दुसऱ्या राष्ट्रांना, हा पहिला प्रश्न आहे. आणि हिंदी तर
शिकण्याऐवजी हिंदी सिनेमाची जी प्रॉमिनन्स आहे मुंबईत, त्या माध्यमातून मुंबईत हिंदी हे शिकण्यात येतं आहे. त्यामुळे लहान मुलांवर हिंदी शिकवण्याची सक्ती करून काही उपयोग नाही आहे. मराठीच कंपल्सरी करायला हवं. कारण दुसऱ्या कुठच्याही राष्ट्रात तुम्ही गेलात, उदाहरणार्थ तामिळनाडू किंवा कर्नाटकमध्ये, तिथे हिंदी, मराठी तर सोडा, त्यांना बहुतेक मराठीबद्दल काही आयडियाच नाही आहे, पण हिंदी जरी बोललात तरी तुम्हाला रिक्षाचं भाडं तिप्पट लावतात. मग ते तिथे आधी सक्ती करा आणि मग मुंबईकडे या. माझं म्हणणं पहिल्यांदा हे आहे की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. त्याचं कारण एक आहे की ह्यांच्या हिंदी सक्तीच्या मुळे आज दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन पहिलं केलेलं आहे. काणे आणि हिंदीला सक्ती करण्याची गरजच काय आहे अशी? 5वीपासून हिंदी तर सुरू होतंच. मग आता अगदी पहिलीपासून करून हे काय नाही, हे जातीयवाद आणि हे ते सगळं लावण्यासाठी म्हणून ह्या लोकांचं हे चाललेलं आहे. आणि मराठीचा ह्या लोकांना मराठी असूनसुद्धा द्वेष आहे, हे दिसूनच येतं आहे. आज महाराष्ट्रामध्ये का इतर राज्यांमध्ये का नाही तुम्ही हे करत आहात प्रत्येक ह्याच्यामध्ये? त्यामुळे हे ठाकरे बंधू आज आलेले आहेत. उलटा ह्यांनी आता दोघांना एकत्र केल्यामुळे आता मराठी माणूस सगळाच होतो आहे. आज 5 तारखेला जो हे केलं आहे, कालच आता उद्धव साहेबांनी पण सांगितलं की आम्ही मोर्चात सहभागी होतो आहे म्हणून, सगळं आम्ही दोघेही म्हणजे यांच्याबरोबर. आणि तिथे एक राज ठाकरे साहेबांनी एक चांगलं केलं आहे की इथे कुठलाही बॅनर किंवा झेंडा नाही, काय नाही, कुठल्याही पक्षाच्या नावावर तिथे काढत नाही आहे जे करतायत ते. त्यामुळे हा सक्सेस होईल आणि ह्याचंही लोकांना पण हे पाहिजेच आहे की हे लोक हल्ली सगळे म्हणजे परजातीय लोकांनाच हे करायला बघत आहेत आणि एकमेकांच्यात वाद लावत आहे. हिंदू मुस्लिम लावायचा प्रयत्न झाला, लावतातच आहेत. UP आणि ह्यांचा लावायचा झाला, असे यांना कुठे ना कुठेतरी महाराष्ट्र वाद करत राहायचं आहे. तुम्ही बोललात म्हणून तुमच्यासाठीच प्रश्न आहे ते म्हणजे मराठीसाठी किंवा हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये 2 ठाकरे एकत्र रस्त्यावर दिसत आहेत. इतक्या वर्षानंतर 2 ठाकरे आणि विशेषत्वानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसत आहेत. तर मराठी माणूस म्हणून तुम्हाला कसं वाटतं? आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की एकत्र आंदोलन करतायत, तर या आंदोलनाच्या दृष्टीने तुम्ही मराठी माणूस म्हणून कसा विचार करताय? आम्ही मराठी माणूस म्हणून आम्हाला खूपच आनंद झालेला आहे. दोन्ही भाऊ हे आम्ही पहिल्यापासून आम्ही म्हणतोच आहोत, परंतु काही त्यांचं हे असेल, परंतु आज मराठीच्या बरोबरच हे लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे आता एकीला काही हे नाही आहे, प्रॉब्लेमच नाही आहे कुठलाही. नाही, दोघांनीच नाही, जितके शिवसैनिक आणि मराठी बांधव आहेत त्यांनी सगळ्यांनी महाराष्ट्रात एक व्हायला हवं. माध्यम काही असू द्या, पण एकी गरजेची आहे, नाहीतर आपण बहुतेक मराठी विसरून हिंदी बोलायला लागू, हे नक्कीच. आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे की शिवसेना, 2 शिवसेना झालेल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं म्हणजे विशेषत्वानं ते म्हणतात की आपण मूळ शिवसेना आहोत म्हणून, तर या शिवसेनेकडनं सुद्धा हिंदी सक्तीच्यासाठी सरकारची जी भूमिका आहे त्याच्याबद्दलची सारवासारव केली जाते. कसं पाहता? म्हणजे शिवसेनेची कोणे एकेकाळची भूमिका राहिलेली आहे मराठी सक्तीची. बाळासाहेबांनी मराठी माणूस, मराठी भाषा यासाठी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली आणि त्या पक्षाची धोरण राहिलेलं आहे. असं असताना सुद्धा दुसरीकडे आता शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते हिंदी सक्तीची बाजू लावून धरताना पाहायला मिळत आहे. मग तेच आहेत ना, कारण आज आता ते BJPच्या भारतीय जनता पार्टीच्या अगदी ताटाखालती गेलेले आहेत. त्यांचं चालत नाही. आज अजितदादांनी स्पष्टपणाने सांगितलं की माझा विरोध आहे या गोष्टीला, का ते पण त्या पक्षातच आहेत ना, आता एकत्रच सरकार चालवत आहेत ना. मग ह्यांनाही ते सांगायला काही होतं, हे फक्त यांचं ढोंग आहे की बाळासाहेबांच्या बरोबर बाळासाहेब आमचे, बाळासाहेबांनी हे केलं, हे करण्याचं आहे. मग का तुम्ही पाठिंबा देत नाही आहे? मला वाटते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा या आत्ता जो मराठीचा हा जो मोर्चा निघतोय मराठीसाठीचा आणि हिंदी सक्ती विरोधातला 2 ठाकरे बंधू किंवा मग जो झेंडा नाही एकच अजेंडा असलेला जो आंदोलन किंवा मोर्चा आहे त्याला पाठिंबा द्यायला हवा, द्यायलाच पाहिजे होता त्यांनी. मराठी माणूस म्हणून द्यायला पाहिजे होता त्यांनी. बाकी पक्षभेद विसरा आणि पक्षभेद ह्याच्यात नाहीच आहे.
पण एक मराठी माणूस म्हणून त्यांनी या मोर्चात सहभागी व्हायलाच पाहिजे होतं. नक्कीच जितके काही मराठी नेते आहेत त्यांनी एकत्र यायलाच हवं, कारण हा विषय भाषेचा आहे, प्रत्येक पक्षाचा नाही आहे. आणि मराठीमुळेच शिवसेना स्थापित झाली असं मला वाटतं. तर सगळ्यांनी मतभेद विसरून एक कॉमन कॉजसाठी एकत्र यावं हे गरजेचं नक्कीच आहे. हिंदी मतं मिळतील म्हणून हिंदी भाषिकांना तुम्ही सपोर्ट करत असाल तर ते चुकीचं आहे, कारण आपलं कल्चर नष्ट होणार जर आपण हे याच्या पुढे. मी लिबरल माणूस आहे, पण या गोष्टीच्या बाबतीत माझं मत असं आहे की मराठी भाषा ही सर्व प्राथमिक आहे. कारण आम्ही खूप ट्रॅव्हल करतो वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, तिथे त्या लोकल भाषेशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. मराठी जसं आधी म्हटलं हिंदीसुद्धा बोलत नाही आहेत, तर मग आपल्या महाराष्ट्रामध्येच का सक्ती नाही. थँक्यू. खूप छान तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत. हिंदी सक्ती म्हणत आहे सरकार महाराष्ट्रामध्ये, आणि पहिली आणि दुसरीला मौखिक हिंदी शिकवणार आणि त्याच्यानंतर तिसरीपासून सक्ती म्हणते. योग्य वाटतंय का? आणि दुसरं म्हणजे जे दोन ठाकरे आहेत तर ते एकत्र येतात मराठीच्या मुद्द्यावर, तर त्याचं कसं वाटतं? महाराष्ट्र राज्य हा मराठीवर आधारित आहे आणि मराठी बोलीभाषा ही महाराष्ट्राची असायला पाहिजे, याच्यावर सरकारनं जोर द्यायला पाहिजे. हिंदी ही सक्तीची भाषा केलेली आहे, हा निर्णय साफ चुकीचा आहे. कारण पहिलीपासून चौथीपर्यंत ही बालमनावर परिणाम होणार आहे तो, आणि हिंदी सक्तीची करणं हे अत्यंत निर्णय चुकीचा असून मराठी कंपल्सरी करायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये. कारण इतर राज्यामध्ये त्यांची भाषा चालते, मग आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी का नको? आणि या गोष्टीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे, आणि त्याच्यासाठी आमचा सर्व मराठी माणसांचा पाठिंबाच राहील. पण मी म्हणतो ठाकरे बंधूच का, इतर पक्षांनी देखील यामध्ये का सहभाग घेऊ नये? कारण महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण राजकारणच हे मराठी भाषेवरच अवलंबून आहे, आणि असं असताना त्यामध्ये इतर पक्षांनी देखील आणि प्रामुख्यानं मराठी माणसानं या गोष्टीला खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे. आणि आज जर एकत्र नाही आलो तर यापुढे या मराठी भाषेची गळचेपी हे राज्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाहीत. काका, तुम्ही बोललात त्या पद्धतीनं शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना, ते म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेलो आहोत, पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्रीच कशा पद्धतीने हिंदी सक्ती सरकारनं केलेली आहे आणि कशी ती बरोबर आहे हे सांगण्यावरचा त्यांचा भर आहे, तर त्याच्याकडे कसं बघता? बघा, एकनाथ शिंदे हे राज्यकर्ते म्हणून सरकारमध्ये सामील आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेंची भाषा ही केवळ राजकारणाचीच भाषा असणार. मराठी भाषेचा त्याच्यामध्ये कोणताही त्यांचा संबंध येणार नाही, कारण त्यांना राज्य करायचं आहे, सत्ता मिळवायची, आणि सत्तेमध्ये असताना ते मराठी भाषेच्या बाजूनं येऊ शकत नाही आणि संपूर्णपणे मराठीला पाठिंबा देऊ शकत नाही. यासाठी ठाकरे बंधू जे एकत्र येत आहेत त्यांना मराठी माणसांनी भरघोस सपोर्ट केला पाहिजे. कारण एकनाथ शिंदे जरी उपमुख्यमंत्री असले, माजी मुख्यमंत्री असले, तरी त्यांची या मंत्र्यांची भाषा ही राज्याच्या सत्तेला धरून आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही. दोन ठाकरेंचं मत एका विषयासाठी एकत्र झालं हे चांगलीच गोष्ट आहे मराठी माणसांसाठी, मराठी विषयासाठी. महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी आंदोलन करावं लागतंय. त्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे की दोन्ही ठाकरे जे आहेत ते या मराठीसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकत्र येत आहे. मराठी म्हणून कसं पाहता याच्याकडे? मला वाटतं मराठी आपली मातृभाषा आहे, ती टिकायलाच पाहिजे, आणि हिंदी हा विषय आपल्यालासाठी म्हणजे गरजेचा नाही. आता माझी मुलगी पण बालमोहन मला CBSEला आहे, तिला हिंदी विषय पुढे नाही आहे, पण 9वीपर्यंत तिला सक्तीचा ठेवला आहे तो, पण काही गरज नाही आहे त्याची. म्हणजे त्यांना त्याचं बर्डन पण होतं आणि CBSE असल्यामुळे हिंदी खूप कठीण पण आहे. त्यापेक्षा आपली मराठी मातृभाषा असेल तर ती आपल्याला टिकवण्यासाठी मराठीलाच प्राधान्य दिलं पाहिजे, असं माझं तरी मत आहे. दोन ठाकरे या निमित्तानं महाराष्ट्राच्या रस्त्यांवर एकत्र आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत, एक मुद्द्यावर एकत्र येताना पाहायला मिळतात. मराठी माणूस म्हणून तुम्ही कसं पाहता, मराठीच्या मुद्द्यावर दोन ठाकरेंनी एकत्र येणं याचा फायदा मराठी माणसाला होईल असं वाटतं का? हो, नक्कीच होईल, आणि दोन ठाकरे एकत्र आले तर नक्कीच काहीतरी चांगलं घडेल असं मला वाटतं. राजकीय पटलावर तुम्हाला म्हणायचं आहे की मराठी माणसासाठी मराठीसाठी राजकीय आपण काय, आपल्याला पॉलिटिक्समध्ये आपण नाही, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही, पण चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येऊन काही चांगलं काम होणार असेल तर खूपच चांगलं आहे. चांगली गोष्ट आहे, दोन भाऊ एकत्र येत आहेत. आणि हिंदी सक्ती असं वाटतं की नाही झाली पाहिजे, मराठी माणसाने मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे.
असं वाटतं. आणि महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे असं वाटतं का? सरकार देत नाही असं वाटतं का? प्राधान्य दिलं पाहिजे, कारण प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी भाषा आहे. सो महाराष्ट्राची मराठी आहे तर प्राधान्य दिलं पाहिजे. लोकांशी बोलल्यानंतर ही गोष्ट तर लक्षात येते की लोकांना महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नको, उलट मराठीची सक्ती करून मराठी बोलण्यावर आणि मराठी भाषेवर अधिक भर दिला पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. विशेष म्हणजे मराठी माणसाकडनं कौतुक होतंय की 2 ठाकरे एकत्र येत आहेत आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की 2 ठाकरे ज्या पद्धतीनं आवाहन करत आहेत त्याच पद्धतीनं लोकसुद्धा आवाहन करतायत की या मुंबईत होणाऱ्या 5 जुलैच्या आंदोलनाला सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि मराठीसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. कॅमेरामन आशिष धामापूरकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.